तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. टीप क्रमांक 1. फ्रीजमध्ये पुदिनाच्या पानांचे आईस क्यूब्स तयार ठेवा. हे सरबत, लिंबू पाणी किंवा पाणी थंड आणि ताजेतवाने ठेवतात. टीप क्रमांक 2. तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवा. यामुळे पाणी थंड राहते आणि पचनासाठीही उत्तम असते. टीप क्रमांक 3. स्वयंपाकघरातील उष्णता कमी करण्यासाठी फॅन किंवा एक्झॉस्ट वापरा. शक्य असल्यास सकाळी किंवा संध्याकाळी स्वयंपाक करा. टीप क्रमांक 4. स्वयंपाकघरातील ओलसरपणा टाळण्यासाठी फरशीवर बेकिंग सोडा आणि पाणी टाकून पुसा. यामुळे चिकटपणा आणि दुर्गंधी दूर होते. टीप क्रमांक 5. उन्हाळ्यात डाळी आणि पिठामध्ये किडे येण्याची शक्यता जास्त असते. यामुळे डब्यात सुकलेला लसूण किंवा लवंग ठेवा. टीप क्रमांक 6. मसाल्यांचे डबे गॅसजवळ ठेवू नका. उष्णतेमुळे त्यांचा सुगंध कमी होतो. टीप क्रमांक 7. फ्रीजमध्ये लिंबाचे काप ठेवा. यामुळे फ्रीजमध्ये ताजेपणा आणि चांगला सुगंध राहतो. टीप क्रमांक 8. घरच्या घरी फळांचे आईस क्यूब्स बनवा. उदाहरणार्थ संत्र्याचा रस, तांदळाच्या पाण्याचे आईस क्यूब्स ताकात टाका. यामुळे चव वाढेल. टीप क्रमांक 9. उन्हाळ्यामध्ये शक्य असल्यास गॅसवरच्या स्वयंपाकाऐवजी सॅलड्स, थंड सूप, सँडविच यासारख्या पदार्थांचा समावेश करा. टीप क्रमांक 10. मसालेदार आणि जड पदार्थ कमी करून हलक्या, पचायला सोप्या भाज्या उदाहरणार्थ दुधी भोपळा, पडवळ, टोमॅटो असे वापरा. टीप क्रमांक 11. उष्णता कमी करण्यासाठी साजूक तुपाचा वापर करा. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. टीप क्रमांक 12. बाहेरच्या कोल्ड्रिंक्सऐवजी कोकम सरबत, बेल सरबत, तांदळाच्या किंवा कणसाचे पाणी, ताक, आमपन्न वापरा. टीप क्रमांक 13. थंडसर दुधात वेलदोडा आणि गुलाब पाणी मिसळून गुलकंद मिल्क तयार करा. हे उन्हाळ्यासाठी सुपर कूलिंग आहे. टीप क्रमांक 14. काकडी, गाजर, बीट यांचा रस बनवा आणि फ्रीजमध्ये ठेवा. टीप क्रमांक 15. उन्हाळ्यामध्ये लोणची, सॉस आणि चटण्या फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे त्या जास्त काळ टिकतात. कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.